आषाढी एकादशी निमित्त पोदा जम्बो किड्स मायनी व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायनीमध्ये बाल चिमुकल्यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं। सदरच्या दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, वारकरी व विठ्ठल रखुमाई यांच्या पेहरावामध्ये शाळेत आले होते। शाळेपासून मायनी चौकापर्यंत व विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली। विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी दिंडी समाप्त केली। मायनी चौकात बाल चिमुकल्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर नृत्य व रिंगण सोहळा याचं सादरीकरण केलं। रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांनीही सहभाग घेतला व फुगडीसारखे खेळ सादर करत दिंडीमध्ये सहभाग घेतला। शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी संत गोळा कुंभार या बालनाट्याचं सादरीकरण केलं। सादरीकरणामागील उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील थोर संत, परंपरा व त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याची जाणीव जागृती आजच्या पिढीला व्हावी हाच आहे आणि याची परंपरा पोदार जम्बो किड्स मायनीमध्ये अविरतपणे चालू आहे। संस्कृती व ज्ञान विज्ञान याचा संगम साधणारे एकमेव शैक्षणिक संकुल मायनीत उदयास आले, असं प्रतिपादन या दिंडी सोहळ्यानिमित्त संस्थेच्या सचिव सौ आरती महेश खिलारे यांनी केलं। मुलांना खाऊचं वाटप करून दिंडीची सांगता केली। सदर कार्यक्रमासाठी पोदार जम्बो किड्स मायनी या शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदरच्या दिंडीचं नियोजन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रत्नशा शिंदे व सुमिता शेळके यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।